नमस्कार मित्रांनो, आज आपण मागच्या वेळी जो विषय बघितलेला आकृती ज्ञान त्याच्याशी थोडासा संबंधित असा म्हणजे निरीक्षण शक्ती हा विषय पाहणार आहोत. निरीक्षण शक्ती हा जो विषय आहे तो खूप महत्त्वाचा आहे. आपण आजूबाजूला चालणाऱ्या गोष्टींचं निरीक्षण करत असतो आणि त्यातनं आपल्याला बरंच ज्ञान होत असतं. त्या दृष्टीने निरीक्षण करण्याची क्षमता असणं, ती वाढवणं, जोपासणं हे फार महत्त्वाचं आहे. तर त्या दृष्टीने निरीक्षण शक्ती मध्ये काय काय गोष्टी आहेत आणि निरीक्षण शक्ती म्हणजे काय, त्याची अधिकता असेल तर काय होतं, अपूर्णता असेल तर काय होतं आणि ती आपल्याला दिसते कुठे हे आपण बघूया. निरीक्षण शक्ती म्हणजे आता आपण बोललो तसं दृश्यांकडे, आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींकडे लक्ष देऊन पाहणं, त्यासंबंधी विचार करणं, आपल्या सभोवताली काय चाललेलं आहे याच्याकडे आपलं नीट लक्ष असणं म्हणजे निरीक्षण शक्ती. आता त्याची अधिकता झाली तर काय होईल, तर त्यातनं दोन गोष्टी तयार होऊ शकतात. एक म्हणजे त्या गोष्टींचा दोष पाहण्याची वृत्ती निर्माण होऊ शकते, त्या गोष्टींमध्ये दोष पाहण्याची वृत्ती निर्माण होऊ शकते आणि दुसरं म्हणजे शंका घेण्याची प्रवृत्ती त्यापासून निर्माण होऊ शकते. तर या दोन गोष्टी जर का अधिक झाली निरीक्षण शक्ती, नको तेवढी झाली निरीक्षण शक्ती तर होऊ शकतं. आणि कमी झाली निरीक्षण शक्ती किंवा अपूर्ण असेल निरीक्षण क्षमता तर त्यातनं माणूस थोडासा निष्काळजी, केअरलेस होतो. त्याचं आकलन थोडं कमी असतं परिस्थितीचं आणि त्यामुळे तो कोणावर तरी अवलंबून असण्याची खूप जास्त शक्यता असते. त्यामुळे एक तर तो परावलंबी होऊ शकतो, दुसरं म्हणजे तो थोडासा केअरलेस होऊ शकतो. त्यामुळे निरीक्षण करणं, त्यातनं योग्य ते तर्क त्याला लावून निष्कर्ष काढणं ही खूप मोठी आणि महत्वाची क्षमता आहे आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने. आता ती आपल्याला कुठे दिसते चेहऱ्यावर ते आपण समजून घेऊया. निरीक्षण असं ज्यावेळी आपण म्हणतो त्यावेळी जसं आपण मागे व्हिज्युअल इंटेलिजन्स बद्दल बोललो तसंच तो डोळ्यांशी संबंधित विषय आहे आणि त्यामुळे डोळे, आपण मराठीमध्ये म्हणतो की त्याची नजर तयार आहे किंवा त्याला ते नुसतं नजरेनेच कळलं, या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या निरीक्षण शक्तीशी संबंधित आहेत. हे सगळे जे वाक्प्रचार आहेत, शब्द आहेत, हे निरीक्षण शक्तीशी संबंधित आहेत. त्यामुळे निरीक्षण शक्तीचा नजरेशी खूप जवळचा संबंध आहे. आणि काय काय आहे आता त्याच्यामध्ये, आपल्याला काय काय दिसू शकतं, काय काय लक्षण आहेत आणि चेहऱ्यावरती कुठे दिसतात ते आपण बघूया. त्यातलं पहिलं जे चेहऱ्यावरचं लक्षण आहे ते म्हणजे ही जी भ्रूमध्य, याला भ्रूमध्य असं म्हणतात, आणि याच्यावरून जाणारी जी डोळ्यांच्या मधून वर जाणारी रेषा आहे तिथे जर का थोडासा भाग मावसल असेल, थोडासा तिथे उंचवटा असेल तर त्या व्यक्तीची निरीक्षण शक्ती खूप चांगली असते. त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे भुवया आणि डोळे यातलं जे अंतर आहे ते ज्या व्यक्तींचं कमी असतं त्यांची सुद्धा निरीक्षण शक्ती खूपच चांगली असते. आणि तिसरं जे लक्षण आहे, जसं आपण नजरेबद्दल बोललो तसं की नजर जी आहे ती त्या लोकांची स्थिर असते, ते एखाद्या गोष्टीकडे टक लावून पाहत असतात, त्यांच्या नजरेमध्ये चलबिचल अजिबात नसते. तर अशा 3 लक्षणांनी आपल्याला निरीक्षण शक्ती एखाद्या व्यक्तीची कशी आहे हे व्यवस्थित ओळखता येतं. 3 लक्षणं आहेत, पुन्हा एकदा सांगतो. भ्रूमध्याच्या मधला भाग आहे त्याच्यावर थोडासा तो मावसल आहे आणि असा उंचवटा आहे. मागे आपण बरोबर 2 बाजूला जर उंचवटा असेल तर काय होतं ते पाहिलं होतं, आठवत नसेल तर तो व्हिडिओ बघा. भुवया आणि डोळे यातलं जे अंतर आहे ते ज्यावेळी कमी असतं तर ते पण चांगल्या निरीक्षण शक्तीचं लक्षण आहे.
आणि नजर ज्यांची स्थिर असते ते सुद्धा चांगल्या निरीक्षण शक्तीचं लक्षण आहे. तर ही 3 लक्षणं आहेत. मागे सांगितल्याप्रमाणे आता आपण जी आपल्याला व्यवहारामध्ये लागणारे गुण आहेत ते आपल्या चेहऱ्यावर कसे दिसतात ते पाहतो आहोत. ते पाहायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कॉमेंट करा. तुम्हाला काय आणखी कुठले गुण ज्याच्यात तुम्हाला इंटरेस्ट आहे समजून घ्यायचे असतील तर ते मला कळू दे, म्हणजे त्यानुसार मी व्हिडिओज तयार करेन. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि आता आपण खूप महत्वाचे विषय पाहतो आहोत लहान मुलांच्या दृष्टीने, करिअरच्या दृष्टीने. त्यामुळे तुमच्या मित्रांशी, संबंधितांशी, नातेवाईकांशी किंवा तुम्हाला जिथे एखाद्या ग्रुपमध्ये जर वाटलं की हा व्हिडिओ युजफुल आहे, उपयुक्त आहे, तर नक्की शेअर करा. अशाच आणि महत्वाच्या गुणांबद्दल बोलायला पुढच्या वेळी आणखीन आपण असेच गुण घेणार आहोत. पुढच्या वेळी नक्की भेटूया. नमस्कार.